विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन सब्जेक्ट इंग्लिश ब्लू प्रिंट डिटेल्स फॉर क्लास 12th ओव्हरऑल इव्हॅल्युएशन फॉर 80 मार्क्स. यामध्ये प्रोज सेक्शन साठी 34 मार्क्स आहेत. पोएट्री सेक्शन साठी 14 मार्क्स आहेत. रायटिंग स्किल साठी 16 मार्क्स देण्यात आलेले आहेत. नॉवेल ॲज अ जर्नल साठी जे आहेत 16 मार्क्स देण्यात आलेले आहेत. असे टोटल मार्क्स 80 मार्क्स हे संपूर्ण म्हणजे 80 मार्क्सची कृतीपत्रिका आराखडा तुमच्यासाठी आहे. त्यामध्ये सेक्शन फर्स्ट प्रो सेक्शन रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी, माइंड मॅपिंग हा सेक्शन फर्स्ट जो आहे तो 16 मार्क्सचा देण्यात आलेला आहे. यामध्ये क्वेश्चन 1A रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिव्हन बिलो हा क्वेश्चन नंबर 1A ज्याला आपण ॲक्टिव्हिटी 1A असं म्हणूयात. ही ॲक्टिव्हिटी 12 मार्क्सची आहे. यामध्ये सीन एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम सेक्शन नंबर 1 consisting of 275 to 300 words अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये ऍक्टिव्हिटी 1 ग्लोबल अंडरस्टँडिंग फॉर 2 मार्क्स. या ग्लोबल अंडरस्टँडिंग मध्ये जे आहे कशा प्रकारची ऍक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. यामध्ये जनरल अंडरस्टँडिंग, जनरल मीनिंग, ट्रू और फॉल्स, मॅच द फॉलोइंग, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा कंप्लीट द वेब अशा पद्धतीचे क्वेश्चन किंवा अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी ह्या 2 मार्क्ससाठी विचारल्या जाऊ शकतात. आता ऍक्टिव्हिटी 2 जे आहे ऍक्टिव्हिटी 2 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल टाइपचा क्वेश्चन असतो. हा सुद्धा 2 मार्क्सचा आहे. यामध्ये फाइंड आउट, गिव्ह एनी 2 रिझन्स किंवा डिस्क्राइब या शीर्षकाखाली तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली जाते. ती सुद्धा 2 मार्क्ससाठी आहे. आता ऍक्टिव्हिटी 3 यामध्ये इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, त्यानंतर ॲनालिसिस, त्यानंतर जे आहेत त्यानंतरची ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन, इंटरप्रेट, ॲनालाइज अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी दिली जाते. यामध्ये रीड द गिव्हन स्टेटमेंट अँड एक्सप्लेन इट, गेस द मीनिंग अशा शीर्षकाखाली जे आहे तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी 2 मार्क्सची आहे. ऍक्टिव्हिटी A4 पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन फॉर 2 मार्क्स. यामध्ये डिस्क्राइब युअर ओन थॉट्स, आयडियाज, युअर ओपिनियन इज इम्पॉर्टंट. त्यानंतर ऍक्टिव्हिटी A5 लँग्वेज स्टडी फॉर 2 मार्क्स. यामध्ये सीन ग्रामर बेस्ड क्वेश्चन म्हणजे त्या विशिष्ट उतार्यामध्ये ज्या प्रकारचं सीन ग्रामर असेल तर त्यावरती हे 2 मार्क्स आधारित आहेत. आणि शेवटची ऍक्टिव्हिटी A6 ज्याला वोकॅब्युलरी असं म्हणतात. गिव्ह द मीनिंग ऑफ सो अँड सो, त्यानंतर अँटोनिम्स, सिनोनिम्स, मॅच द वर्ड, फाइंड द वर्ड अशा पद्धतीचे क्वेश्चन्स, अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी ही 2 मार्क्ससाठी विचारली जाते. त्यानंतर बी सेक्शन हा लँग्वेज स्टडी ज्याला आपण नॉन टेक्स्च्युअल ग्रामर असं म्हणतो. यामध्ये B1 हे जे आहे डू ॲज डिरेक्टेड, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स हे जे आहे 3 मार्क्ससाठी विचारलं जातं. त्यामध्ये साधारणतः आर्टिकल्सला 1 मार्क्स असतात,
प्रिपोजिशनचा क्वेश्चन एका मार्क्ससाठी असतो, डायरेक्ट इनडायरेक्ट एका मार्क्ससाठी असतात. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर या हेडिंग खाली जे आहेत हे 3 क्वेश्चन्स विचारले जातात. यानंतर B2 ऍक्टिव्हिटी स्पॉट द एरर हा जो आहे हा एका मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2A किंवा ऍक्टिव्हिटी 2A, read the extract and complete the activities given below for 18 marks. यामध्ये unseen extract consisting of 275 to 300 words. यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी 1 is depend upon global understanding for 2 marks. Activity 2 complex factual for 2 marks. Activity 3 inference, interpretation, analysis for 2 marks. आणि Activity 4 personal response type question for 2 marks. Activity 5 language study for 2 marks. Activity 6 vocabulary for 2 marks. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हे क्वेश्चन्स सेम आहेत. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहे की क्वेश्चन नंबर 1 हा जो आहे हा सीन एक्स्ट्रॅक्ट वरती आधारित आहे आणि क्वेश्चन नंबर 2 हा जो आहे अनसीन एक्स्ट्रॅक्ट वरती आधारित आहे. क्वेश्चनचे प्रकार जे आहेत ते दोन्ही क्वेश्चन मध्ये सारखेच आहेत आणि क्रम सुद्धा सारखाच आहे. म्हणजेच ऍक्टिव्हिटी A1 ही जी आहे पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये हा क्वेश्चन किंवा ऍक्टिव्हिटी ग्लोबल अंडरस्टँडिंग वरतीच आहे. दुसरी जी ऍक्टिव्हिटी आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल आहे. तिसरी जी आहे इन्फरन्स आहे. चौथी ऍक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्स टाइप आहे. पाचवी लँग्वेज स्टडी आणि सहावी जी आहे व्होकॅब्युलरी वरती आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. ऍक्टिव्हिटी 2B summary writing for 3 marks. Write the summary of the above extract with a suitable title with the help of the given points hints. हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी आहे. आणि ऍक्टिव्हिटी C माइंड मॅपिंग फॉर 3 मार्क्स. डेव्हलप अ माइंड मॅपिंग, फ्रेम, डिझाइन using your ideas, thoughts, concepts to illustrate, develop on the given topic. ही ऍक्टिव्हिटी 3 मार्क्स साठी आहे. यानंतर सेक्शन नंबर 2 पोएट्री सेक्शन, पोएट्री अँड अप्रिशिएशन. क्वेश्चन नंबर 3A, read the extract and complete the activities given below for 10 marks. A scene extract from a poem of about 10 to 15 lines. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्या कृतीपत्रिकेमध्ये अनसीन पोयम जे आहेत, अनसीन पोयम नाहीये, सीन पोयम वरतीच 10 मार्क्सचा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. यामध्ये ऍक्टिव्हिटी 1 global understanding for 2 marks. Activity 2 inference, interpretative analysis for 2 marks. Activity 3 personal response for 2 marks. Activity 4 poetic device for 2 marks. poetic device मध्ये भाषेचे अलंकार जे आहेत फिगर्स ऑफ स्पीच हे 2 मार्क्स साठी आहेत. या ठिकाणी मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की माझ्या YouTube चॅनल मध्ये तुम्ही जर YouTube चॅनल वरती गेलात, डॉक्टर बाळासाहेब शिंदे जर तुम्ही त्याच्यामध्ये टाइप केलात तर तुम्हाला एक खास येत्या 12वीच्या विद्यार्थ्यासाठी जेवढ्या आपल्या पोएम्स आहेत त्या पोएम्स मधले संपूर्ण पोएटिक डिव्हाइसेस, फिगर्स ऑफ स्पीच लाईन बाय लाईन मी खास आपल्यासाठी तयार केलेले आहेत. ते तुम्ही आवर्जून पहा. म्हणजे हे 2 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर झालेले दिसतील.
आणि ऍक्टिव्हिटी 5 क्रिएटिव्हिटी यामध्ये कंपोज 2 to 4 लाईन फॉर 2 मार्क्स अशा पद्धतीनं जे आहेत अशा पद्धतीनं या सेक्शन नंबर 2 पोएट्री ए सेक्शनची 3A सेक्शनची रचना करण्यात आलेली आहे. क्वेश्चन नंबर 3B appreciation for 4 marks. Read the extract and write as per the instructions. Scene extract of 10 to 15 lines from another poem not asked in question number 3A. तर यामध्ये जे आहेत थीम ऑफ द पोयम, मेसेज ऑफ द पोयम, मीनिंग ऑफ द पोयम अशा पद्धतीनं क्वेश्चन नंबर 3B ची रचना करण्यात आलेली आहे. सेक्शन नंबर 3 रायटिंग स्किल्स. Question number 4. Complete the activities as per the instructions given below for 16 marks. A. Drafting virtual messages. Statement of purpose. Group discussion for 4 marks. B. Email. Report writing. Interview for 4 marks. C section speech, comparing, expansion of ideas for 4 marks. D review, blog, appeal for 4 marks. Section number 4 literary genre, novel is for 16 marks. Question number 5A. Complete the activities given below as per the instructions for 4 marks. First activity. Activities on history of English novel for 2 marks. Activities on history of English novel 2 marks. Activities to be framed on MCQ. Match the columns, chronological order, fill in the blanks, true, false, elements of novel or any other novel activity. Please note, activities in question number 5A should be framed on textbook, content number 4.1, history of novel. Activities on 4.2B. Answer in about 50 words to the questions given below for 4 marks. My dear students, question to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language and character. Describe, explain, compare, contrast, name, discuss for 2 marks. Illustrate, interpret, narrate, justify, identify for 2 marks. Please note, activities in question 5B should be framed on textbook content number 4.2. Question number 5C. Activities on 4.3 around the world in 80 days. Answer in about 50 words to the questions given below for 4 marks. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language and character. Describe, explain, compare, contrast, name, discuss is for 2 marks. Illustrate, interpret, narrate, justify, find, identify is for 2 marks. Please note, my dear students, activities in question number 5C should be framed on textbook content number 4.3. Question number 5D.
Activities on 4.4D. Answer in about 50 words to the questions given below is for 4 marks. Questions to be framed on elements such as plot, structure, theme, setting, language, and character. Number 1. Describe, explain, compare, contrast, name, and discuss is for 2 marks. 2. Illustrate, interpret, narrate, justify, find out, identify is for 2 marks. Please note, my dear students, activities in question number 5D should be framed on textbook content number 4.4.